नमस्कार मित्रांनो, मी दीपक वडवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत प्रहरी क्लब या समितीचं प्रोसिडिंग लेखन व इत्युक्त लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ जाणून घेणार आहोत. त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल, या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, या व्हिडिओला लाईक करायचं आहे, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करायचा आहे, कारण असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील. मित्रांनो, मार्च 2026 करता सभा क्रमांक 10 साठी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपणास जर याची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरून आपण ही प्राप्त करू शकणार आहात. या ठिकाणी शाळा केंद्र तालुका जिल्हा आपणास टाकून घ्यावायचा आहे. तसेच ज्या दिवशी आपण प्रहरी क्लबची सभा किंवा बैठक घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यावायची आहे. ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यावायचा आहे. या ठिकाणी दिनांक 5 मार्च 2026 रोजी या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे. यांच्या अध्यक्षतेखाली जे प्रहरी क्लबचे अध्यक्ष आहेत त्यांचं या ठिकाणी नाव टाकून घ्यायचं आहे. यांच्या अध्यक्षतेखाली शाळा प्रहरी क्लब समितीची सभा घेण्यात आली. सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावनेचे लेखन आपल्याला करून घ्यावायचं आहे. या ठिकाणी सभेचा पहिला विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. 10वी सभा आणि पहिला विषय आहे. सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचन कायम करण्यात आलेले आहे. पुढचा विषय आहे विषय क्रमांक 2, शाळा परिसरातील शिस्त राखण्याचे उपाय. फार महत्त्वाचा असा हा विषय आहे. प्रहरी क्लब मार्फत शाळा परिसरातील शिस्त राखण्यासाठी विशेष उपक्रम राबवण्यात आले. विद्यार्थ्यांना शिस्तीचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले. तसेच प्रार्थना सभेत शिस्त व वेळेचे पालन याबाबत सूचना देण्यात आल्या. वर्गात व परिसरात शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले. गणवेश नियमांचे काटेकोर पालन करण्यावर भर देण्यात आला. मधल्या सुट्टीत रांगेत उभे राहण्याची सवय लावण्यात आली. प्रहरी क्लब सदस्यांनी परिसरात नियमित पाहणी केली. अनुचित वर्तन आढळल्यास समुपदेशन करून सुधारणा करण्यात आली. तसेच कचरा टाकू नये व स्वच्छता राखावी याबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली. भांडणे व वादविवाद टाळण्यासाठी मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न झाले. तसेच शाळेच्या मालमत्तेचे संरक्षण करण्याचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले आहे. पालकांनीही शिस्तीबाबत सहकार्य करण्याचे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे. विद्यार्थ्यांच्या चांगल्या वर्तनाचे कौतुक करण्यात आले. तसेच नियमित सूचना फलकाद्वारे शिस्तीचे नियम प्रदर्शित करण्यात आले. सदर उपक्रमामुळे शाळा परिसरात शिस्तबद्ध व सकारात्मक वातावरण निर्माण झालेले आहे व हा ठराव सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. सूचक अनुमोदक या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. पुढचा विषय आहे विषय क्रमांक 3, शाळा प्रहरी क्लबची उद्दिष्टे व कार्य आढावा. फार महत्त्वाचा असा हा विषय आहे. शाळा प्रहरी क्लबची स्थापना विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व जबाबदारीची भावना विकसित करण्यासाठी करण्यात आलेले आहे. क्लबचे मुख्य उद्दिष्ट शाळा परिसरात सुरक्षित शिस्तबद्ध वातावरण निर्माण करणे हे आहे. विद्यार्थ्यांना सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणे हा महत्त्वाचा हेतू आहे. तसेच शाळेतील नियमांचे पालन करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले जाते. प्रहरी क्लब सदस्यांकडून नियमित परिसर पाहणी करण्यात येते. अनुचित वर्तन किंवा संशयास्पद हालचालीची नोंद ठेवली जाते. स्वच्छता व पर्यावरण संरक्षण उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग घेतला जातो. तसेच आपत्ती व्यवस्थापन व प्राथमिक उपचार प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते. तसेच विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा व वैयक्तिक सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले जाते. तसेच शिस्तभंगाच्या घटनांवर समुपदेशनाद्वारे सुधारणा केली जाते. पालक व शिक्षक यांच्यात समन्वय साधण्यास मदत केली जाते. तसेच विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण विकसित करण्यावर भर दिला जातो. राष्ट्रीय व सामाजिक उपक्रमामध्ये सहभाग घेतला जातो. क्लबच्या कार्याचा नियमित आढावा घेऊन सुधारणा केली जाते. तसेच प्रहरी क्लबमुळे शाळेत सुरक्षित, अनुशासित व सकारात्मक वातावरण निर्माण झालेले आहे. हे याबाबत आढावा घेण्यात आलेला आहे व मार्गदर्शन देखील करण्यात आलेलं आहे व हा ठराव सर्वांनुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 4, बाल संरक्षण धोरण माहिती. फार महत्त्वाचा असा हा विषय आहे. प्रहरी क्लब मार्फत बाल संरक्षण धोरणाबाबत माहिती देण्यासाठी विशेष बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीमध्ये बालकांचा हक्क व सुरक्षिततेचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. शाळेतील बाल संरक्षण धोरणांची प्रमुख मुद्दे सविस्तर समजावून सांगण्यात आले. विद्यार्थ्यांना सुरक्षित व संरक्षित
वातावरण देणे हे शाळेचे कर्तव्य असल्याचे अधोरेखित करण्यात आले. शारीरिक, मानसिक व भावनिक अत्याचार ओळखण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. अत्याचाराच्या घटनांची तक्रार करण्याची प्रक्रिया समजावून सांगण्यात आली. तक्रार पेटी व समुपदेशन सुविधा उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. गोपनीयता राखण्याचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. शिक्षक व कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांना नाही म्हणण्याचे धैर्य आणि आत्मसंरक्षणाचे कौशल्य शिकवण्याचा निर्णय घेण्यात आला. सायबर सुरक्षिततेबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. पालकांशी समन्वय साधून बाल संरक्षण धोरण प्रभावीपणे राबवण्याचे ठरवण्यात आले. धोरणाचे पालन नियमितपणे तपासण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरक्षा उपाययोजनांमध्ये आवश्यक सुधारणा करण्याबाबत चर्चा झाली. तसेच कार्यक्रम सकारात्मक वातावरणात पार पडून आवश्यक सूचना नोंदवण्यात आलेल्या आहे व तसा ठराव हा सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. सूचक अनुमोदक या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 5, सुरक्षा सप्ताह साजरा करणे. फार महत्त्वाचा असा विषय आहे 5 नंबरचा. प्रहरी क्लब मार्फत शाळेत सुरक्षा सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. सुरक्षिततेचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी सुरक्षा प्रतिज्ञा घेण्यात आली. आग प्रतिबंधक उपाययोजना व अग्निशामक यंत्र वापराचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन व प्राथमिक उपचार प्रशिक्षण देण्यात आले. रस्ता सुरक्षित नियमांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सायबर सुरक्षिततेविषयी जनजागृती सत्र आयोजित करण्यात आले. शाळा परिसरातील सुरक्षित मार्ग व आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग दाखवण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी सुरक्षा विषयक पोस्टर स्पर्धा घेण्यात आली. तसेच संशयास्पद वस्तू किंवा हालचालींची माहिती देण्याचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. स्वच्छता व आरोग्य सुरक्षिततेवरही भर देण्यात आलेला आहे. या ठिकाणी शिक्षक व कर्मचाऱ्यांना सुरक्षा नियमांचे पुनरावलोकन करून सूचना देण्यात आल्या. पालकांनाही सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. सप्ताहभर विविध माहितीपर उपक्रम राबवण्यात आले. सुरक्षा सप्ताह उपक्रम यशस्वीरित्या पार पडून विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेबाबत जागरूकता वाढली व हा ठराव सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. सूचक अनुमोदक या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 6, ऐन वेळेस उपस्थित होणारे विषय. ऐन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले. अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आलेले आहे. या ठिकाणी शेवटी सभेस उपस्थित सदस्य आहे त्यांच्या अनुक्रमांक, सदस्यांचे नाव, पदनाम आणि स्वाक्षरी करून आपल्याला हे दप्तरी ठेवता येणार आहे. या पद्धतीने मार्च 2026 करता सभा क्रमांक 10 साठी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपणास जर याची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरून आपण हे प्राप्त करू शकतात. धन्यवाद.